सहज बोलता बोलता एक गोष्ट आठवली. गोपाळामध्ये पेंद्या, सुदाम्या, वडज्या, वाकड्या हे सगळे होते. त्यातला जो वाकड्या होता ना, त्याला नेहमी वाकडं सुचायचं. वाकड्या शब्दाचा अर्थ असा आहे, चांगल्यातून सुद्धा वाकडा अर्थ काढतो तो वाकड्या. नाही का? झालं. आता एका थोडक्यात गवळणीची तिने आव्हान दिलं होतं की ये माझ्या घरी बघतो मग. आणि सगळे दरवाजे इतके पॅक होते, जायला काही उपाय नव्हता. थोडीशी दरवाजाला फट होती. कृष्ण म्हणाला आपण याच्यातून जाऊ. ते म्हणले, कृष्णा काय तू लोकांना फसवतोस, एवढ्या फटीतून कसा जाणार? हे एक एक किती पेंड्या सुदाम्या सगळे लोणी खाऊन गब्दूलच्या गब्दूल झालेले आहेत. तो म्हणला तुला काय करायचं आहे? मला ही विद्या येते. दुसरे जवळचे चांगले होते, ते म्हणले कृष्णाच्या कशाला नादी लागतो, तो म्हणतो तसे कल ना. काही नाही म्हणाले, डोळे झाका तुम्ही. उघडायचे नाही डोळे मी उघडा म्हटल्याशिवाय. अहो झालं ना, डोळे झाकले. ते म्हणे मला मंत्र येतो. डोळे झाकले, जाऊन पडली की आतमध्ये बरोबर एक 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 पट्टीतून. झालं, लोणी बिणी यथेच्छ खाल्लं. शेवटी कृष्णाने म्हणले आता बाहेर कसं? मग सारखंच मी मंत्र म्हणतो, तुम्ही डोळे झाकान बाहेर पडा. पण हे जे वाकड्या होता त्याच्या डोक्यात आलं, एवढा जर मंत्र आपल्याला आला आणि तो काय करतो ते बघू, आपणच कृष्ण होऊ, याची मिजाज कशाला पाहिजे. थोडक्यात अर्थ कळला का? झालं, एक एक बाहेर पडला. कृष्णाला लक्षात आलं हा असा निम्मा गेला आणि डोळे उघडले. डोळे उघडल्यावर तिथेच अडकलं. अर्ध शरीर बाहेर आणि अर्ध कमरेपासून आत. आणि तितक्यात ती सासू आली, तिने बघितलं, बरं झालं कृष्णा सापड. जे सडकलं जे सडकलं जे सडकलं तुम्हाला सांगू. कसा सापडलास, कसा सापडलास, कसा. अरे कृष्णा मेलो मेलो मेलो. नाही नाही, डोळे झाक आणि नाम घे. कळलं? डोळे झाक. अरे नुसतं काय म्हणतोय सोड, तसं नाही. डोळे झाक म्हणजे करतेपणा माझ्याकडे, हे डोळे झाक. मी करतोय, माझ्यामुळे होतंय, नामामुळे होतंय, असे डोळे झाक. तू करतोय हे डोळे झाक. झाकल्यावर पटकन बाहेर पडलं. होतं एक पट ते दुप्पट सुजून बाहेर पडलं. माझं बोलणं कळलं का? तसं नको त्या साधनेत जाल, नको त्या उपासनात जाल तर आयुष्यामध्ये अशी पाळी येईल. दुसरे म्हणाले आम्ही तुला सांगत होतो कृष्णाच्या नादी लागू नकोस. आणि लागायचं असेल तर परिपूर्णतेने त्याच्याच नादी लाग. अर्थ कळले का दोन? नादी लागू नको शब्दाचा अर्थ त्याच्याशी बरोबरी करायला जाऊ नकोस, त्याच्यावर विजय मिळवायला जाऊ नकोस, त्याच्यावर कुरजुडी करायला जाऊ नकोस. बिलकुल कुरगुडी करू नकोस. त्याचं नाम घे मनोभावे. आणि म्हणून इथे म्हणतायत यमानी मी देव प्राप्त करून घेईन, नियमाने प्राप्त करून घेईन, प्रत्याहाराने प्राप्त करून घेईन, उपाय परी अपाय. पण त्याच्यावर जर लक्ष नसेल तर तो चुकलं. माझं बोलणं चालू आहे पण मुद्द्याला सोडून जर मी बोललो तर तुम्ही म्हणाल की बाबा महाराज मुद्द्याला सोडून बोलले. पुणेकर मंडळी आहेत, हुशार आहेत, ऐकण्याला उगीच काय येतात काय महिना. मुद्द्याला सोडून बोलायचं नाही. बरोबर आहे ना? किती गाणं चांगलं असलं तरी समेवर बरोबर आला पाहिजे. आवाज चांगला आहे, गाणं चांगलं आहे, आवाजाला फिरक चांगली आहे, पण तालाचं ज्ञान नाही, व्यर्थ आहे. सम चुकली की सगळं विषम. माझं बोलणं कळलं? सम चुकली की सगळं जे आहे ते विषम. आणि म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले जो जो की जे उपाय परी अपाय रे. उपाय करायला जाशील आणि शेवटी अपाय होईल. त्यापेक्षा
सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली नाम घे. एक लक्षात ठेवा, शेवटी नाम सुद्धा सद्गुरूकडून घ्यावं लागतं. माझं बोलणं कळलं का? त्यालाच अनुग्रह म्हणतात. अनुग्रह शब्दाचा अर्थ काय नाही का? काही काय माणसं म्हणतात आम्ही गुरु शिष्य परंपरा मान्य करत नाही, पण गुरुपौर्णिमेच्या वेळेला अगदी जाहिरात करून गुरुपूजन असतं. मग ते गाणारे असतात, ते परमार्थातले असतात, ते अमक्यातले असतात, कशातले नाहीत, काही शाळेतले गुरु असतात. याचा अर्थ कळला का? की किती पुस्तकं असली आणि पुस्तकातलं ज्ञान असलं तरी तिथे कोण नाही कोणतरी मार्गदर्शन करणारा गुरु हा भेटावाच लागतो. आता ज्ञानोबा हे उपजताच ज्ञानी हे वर्म जाणोनी आणि आले लोटांगणी चांगदेव. उपजताच जन्मजात यांना ज्ञान प्राप्ती आहे हे जाणून चांगदेव त्यांना लोटांगण प्राप्त झालं. पण हे उपजताच ज्ञानी हे जे काही योग्यतेचं वर्णन झालं ते सद्गुरू. हे बघा काय थोडंसं गंमत आहे माऊलीच्या जीवनामध्ये. सगळ्यांना सद्गुरू शोधावा लागतो आणि ज्ञानोबारायाच्या मागे सद्गुरू होता. फार थोड्याचं भाग्य असं असतं. माझं बोलणं कळलं का? हो. सगळ्यांना वेळ आल्यानंतर सद्गुरू अपैसा जोडे असं म्हणतात ज्ञानोबाराया, नाही का? काही काही मुलींच्या बाबतीत लग्नाचा शोध होतो, बराच खटपट चालू होतो. 1 2 3 4 इकडून पास, तिकडून नापास, तिथून नापास, इकडून पास. मग शेवटी आई वडील अधीर होतात, पण बायको धीराची असते. अहो तसं काय उगीच एवढं काय अधीर होत आहे? योग येईल तेव्हा एका दिवसात संपेल आणि तुम्हाला कळणारी नाही मुलगी तुमच्या घरातून केव्हा गेली ती. 8-10 ठिकाणी असं झालं आणि एक स्थळ इतकं अचूक आलं, उत्कृष्ट भेटलं. कळलं का तुम्हाला? वेळ यावी लागते. वेळ आल्यानंतर बरोबर सगळं जमत असतं. काय वेळ आल्यानंतर ज्यांनी नाही म्हटलं होतं ते सुद्धा होय म्हणू लागतात. परवाचंच उदाहरण आहे माझ्याकडे. एका मुलीला बघितले, नोकरी नव्हती म्हणून नाही सांगितली. कळलं? आणि मग त्यांना कळलं बँकेत नोकरी लागली, एकदम 15,000 पगार सुरू झाला. लगेच त्यांनी कॉन्टॅक्ट केला, आम्हाला तुमची मुलगी पास आहे. म्हणजे पास मुलगी नाही, तिचा पगार पास आहे. मला विचारलं आता काय करावं. म्हटलं एवढं अडून बसू नका, चांगला मुलगा असेल तर देऊन टाका. एवढं काय अडून बसायचं आहे? चांगला असेल तर देऊन टाका. काय अहो म्हटलं सध्या बरोबरच आहे, त्यांचंही काही चुकलं नाही. नवऱ्याच्या पगारावर घर चालत नाही. कदाचित उलटं सांगतो, नवऱ्याच्या पगारावर घर चालतं, पण शिल्लक टाकायचं असेल तर बायकोचा पगार पाहिजे. आणि बायकोला फसवायची असेल तर तिला खर्च करून द्यायचा, आपण शिल्लक टाकायचं. कळलं? आता तुझ्या हातात पैसे येत आहेत ना, तू ते कर ना खर्च, मी शिल्लक टाकतो, तुझ्या नावाने टाकतो. पण हे दोघं जेव्हा करत असतात तेव्हा तसं नीट लक्षात घ्या की कोणीतरी साथीदार लागतो आणि साथीदार असल्याशिवाय यश प्राप्त होत नाही. तसं परमार्थ मार्गामध्ये सद्गुरू हा साथ लागतोच. लागतोच. त्याच्याशिवाय सद्गुरू सारिखा सोयरा जीवलग तोडीला उद्वेग संसारीचा. ज्ञानोबारायाचाच अभंग आहे. सद्गुरू सारिखा सोयरा जीवलग तोडीला उद्वेग संसारीचा. आणि संसाराचा उद्वेग जेव्हा विठ्ठलपंतांच्या जीवनामध्ये संपला तेव्हा ज्ञानोबारायाचा जन्म झाला. कथा कळली का कशी आहे ती? कुठून आली? आपल्याला माहिती आहे की आळंदीला विठ्ठलपंत आणि फिरत फिरत आले. लग्न करायचं नव्हतं त्यांना, परमार्थाची ओढ होती, थोडक्यात सांगतो. आणि येऊन सिद्धेश्वराच्या पायरीवर बसले. तितक्यात रुक्मिणी मातेची आमच्या माऊलींची आई, त्यांचे वडील सिद्धोपंत तिथे आले. त्यांनी बघितलं, अरे वा काय मुलगा दिसतोय.
देखणे होतंय, देदीप्यमान होतंय, भव्य भाल प्रदेश होतं, कृष्ण असणं उत्कृष्ट होतं, विद्वत्तेचे तेज होतं, 4 वेद, शास्त्र, पुराणांचा अभ्यास झालेला. आता माऊलीचे वडील ते कसे असले पाहिजेत? नाही, विचार करा की. हां, एकापेक्षा एक मुलं पोटी आली, काय वडील असले पाहिजेत. सिद्धोपंत हे कुलकर्णी होते, तिथे गेले जवळ. ते सिद्धोपंत जवळ येतात बघितल्यावर यांनी मान फिरवली, कारण यांना माहिती होतं तरुण मुलाकडे पाहताना वयस्कर माणसाची दृष्टी निराळी असते. ह्याच्या घरात कोणतरी मुलगी असली पाहिजे. अनुभवी म्हाताऱ्याला हे बरोबर कळतं. हे येऊन जवळ बसले. कुठले आपण? नाही म्हणाले, इथलेच. नाही पण बघितलं नाही. अहो काय करायचं आहे, मी वाटसरू आहे. नाही नाही म्हणाले, अहो तसं नाही आहे, मी या गावचा कुलकर्णी आहे आणि एकच घर आहे या गावामध्ये ब्राह्मणाचं. तुम्हाला जर राहायचं असेल तर तुमची व्यवस्था करणे, ब्राह्मण दिसता तुम्ही, व्यवस्था करणं माझं काम आहे. अहो माझी मी करीन ना, मी काही तुमच्या व्यवस्थेवर घरून निघालोय का? त्यांना माहिती होतं कोणी जवळ आलं की हे झंगट मागे लागलंच. तुमचं वय काय, लग्न झालंय का न झालंय, आणि झालं असेल तर मुलं झालीत का न झालीत, काय करायचं तुम्हाला? नाही, मुलगी आहे ना, हे करायचं आहे का नाही? मुलगी आहे ना, थोडक्यात. मग शेवटी म्हणले असं करू नका, अहो मी तुमच्या वडिलासारखा आहे, दुपारची वेळ झाली, जेवण करून जा, कुठे जाणार? थोडक्यात आईसाहेबांना सांगितलं जेवण कर. असं सुंदर जेवण केलं तुम्हाला सांगू आईसाहेबांनी. पुरणपोळी काय, आमटी काय, जेवले. आता जेवल्यावर झोप आलीच ना, तिथेच झोपले. उठले तेव्हा संध्याकाळ झाली होती. ते म्हणले आता कुठे जाता, इथेच मुक्काम करा. ते म्हणले पर्याय नाही. मग संध्याकाळी चांगले शेकटाची शेंगा घालून पातळ पिठलं बिटलं सुंदर केलं. मला वाढायचं नाही, तुम्हाला खायचं नाही, सांगायला काय हरकत आहे? निदान घरी जाऊन कराल तरी. काय तुम्हाला सांगू, अशा पुन्हा ताव मारला. बरेच दिवसांनी घरचं जेवण, पुन्हा झोपले. सिद्धोपंतांच्या स्वप्नामध्ये गेले पांडुरंग. म्हणाले बाबा चालून आलाय विठ्ठल तुझ्या घरी, रुक्मिणी देऊन टाक. हे सकाळी म्हणले असं असं पडलं. आता हुशारच ते म्हणले 3 फुटाच्या अंतरावर मी झोपलो असताना माझ्याकडे देवाला यायला काय अवघड होतं का? सगळे मुलीचे बाप असेच लबाड असतात. तुम्हाला तुमची पोरगी खपवायची आहे म्हणून हे नाटक करताय. ते म्हटले नाही हो, नाही हो. मग म्हटले असं करा, आजचे दिवस राहा, मी देवाला सांगतो तुमच्याही स्वप्नात या. हे चालून चालून थकले होते, जेवण चांगलं मिळालं होतं, असू द्या म्हटले. अहो त्या दिवशी गेले ना स्वप्नात. अरे म्हणले विठ्ठला जास्ती विचार करू नको, इथेच गाठ बांधलेली आहे. थोडक्यात हे यांच्या अगोदर काय पडलं म्हणले झालं, लग्न विग्न झालं, सगळं झालं. 2-3 वर्ष झाली, मुलबाळ काही झालं नाही. त्यामुळे आधीच उदासीनता होती, लग्न करण्याकडे प्रवृत्ती नव्हती. जे घरातून बाहेर पडाले, थोडकं मधलं सांगतच नाही, एकदम काशी गाठली. काशी गाठली आणि तिथे आश्रमातले जे संन्यासी होते, रामानंद, त्याने विचारलं काय देखणा मुलगा, वेदशास्त्र संपन्न, काय घरीदारी कोणी आहे का? कोण नाही. का आलाय? अभ्यास शिकायचा आहे. काय येतं? काय येतं ते त्या रामानंदांना वाटलं आपल्यापेक्षा जास्ती येतं. एक लक्षात ठेवा, 2 भाग आहेत. उत्तम पुत्र पोटी येणं हे भाग्य लागतं, तसं गुरुला उत्तम शिष्य भेटणं हे सुद्धा गुरुचं भाग्य लागतं. काय, गुरुची गादी खेचायला बरेच तयार असतात, पण गुरुला जेवढी अनुभूती आहे
तेवढी एक चिमूटभर सुद्धा नसते, एक अंश सुद्धा नसते. हीच तर मोठी गंमत आहे. शेवटी त्यांनाही बरं वाटलं. कोण नाही लग्न, काही नाही म्हणले, मी एकटाच आहे. अहो त्याची बघून 1 महिन्यात प्रगती. ते म्हणले बरं झालं तूच आता गादीवर बस, मी जरा तीर्थयात्रा करून येतो, बरेच दिवस फिरून आलो नाही. आणि ह्यानं गादीवर बसवलं. काय बरं वाटलं तुम्हाला सांगू. तुम्ही प्रवचन करू नका, पण इथे येऊन बसा म्हणजे तुम्हाला कळेल काय रुबाब आहे. पण बसून देणार नाही तुम्हाला कोणी. मी जर प्रवचन झाल्यावर सुद्धा मी म्हटलं की तुमचा कार्यक्रम मागे चालू द्या, मी बसतो. मला म्हणतील बाबा महाराज पाया पडून सांगतो पण खाली करा. माझं म्हणणं कळलं का. विशिष्ट वेळेला विशिष्ट ठिकाणी बसायचं असतं, त्याचं महत्त्व असतं. अहो काय त्या गादीवर बसल्यावर त्यांना सगळे जे यांच्या बरोबरचे असं नमस्कार करू लागले. हे फिरत 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 अलंकापुराला आले. आईसाहेब अतिशय दुःखी झाल्या. गावातल्या लोकांनी किती छळलं असेल ते बघा. पहाटे 5 वाजता इंद्रायणीला स्नानाला जायची, ती 3 वाजता गेले. कशी आहे बघा, भांडून भांडून नवऱ्याला घालवलं. दुसरे जे जरा बोलणं खालच्याले मुस्काड फोडलं भांडून भांडून. वडिलांना सांगितलं असं असं. ते म्हणले बाई आता काय करायचं, नको ते वाटणीला आलं. 3 वाजता जायचं, स्नान करून यायचं. त्या दिवशी स्नान करून आल्या आणि पारावर बसले होते रामानंद. दर्शन घेतलं. अखंड सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. आता ती काय साध्या सुधाची आई होती होय. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई पोटाला येणारं ते उदर होतं. त्या अशा वर बघितल्या आणि मिश्किलपणाने हसल्या. ते म्हणाले काय काही नाही म्हणाले, आपण मोठे आहात, आपला आशीर्वाद खरा होईल का न होईल याची चिंता मला पडली म्हणून हसली. उगेच दिवस काढले नाहीत कशाला, माझा आशीर्वाद खरा झाला पाहिजे म्हटले. हो 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 मान्य आहे, तुमचा आशीर्वाद खरा, मी खोटा होईल असं म्हणत नाही, पण पती जवळ असेल तर ना. पती नाही जवळ मग हे काय. ते म्हणले 6 महिन्यापूर्वी गेलंय. 6 महिने वाटल्यावर यांच्या डोक्यात तोच आला बघा, लिंग झुपली. कसा आहे, असा असा आहे, गोरे पान आहेत, भव्य बाल प्रदेश आहे, असं सरळ नाशक आहेत, तेज पुंज आहेत, अरे इथे खून आहे. अरे मी संन्यासी असा कसा आशीर्वाद जाणार नाही वाया. सगळी तीर्थयात्रा सोडून दिली आणि त्याला चित्र दिसलं. अरे अरे बापरे म्हणले, आपण आंधळेपणा केला, चांगला शिष्य भेटला म्हणून. कळलं का तुम्हाला. काय चांगला शिष्य भेटला म्हणून आपण आंधळेपणा केला, आपण मागचा विचार केला नाही. अरे संबंध इतिहास दिसला. अरे बापरे 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 बापरे. आले काशीला, हाक मारली, अरे चैतन्य आश्रमा. आल्याबरोबर हाक ऐकल्यावर कळलं की घोटाळा झाला. थोडक्यात सगळे मग जे काही सांगायचं सांगितलं, कपडे दिले फेकून. जा म्हणाले, जा जा, तिकडे वाट बघते. तुला अडवून ठेवलं तर सामान्य जनाचं कल्याण अडवून ठेवलं असं होईन. अरे तुझ्या पोटी महाविष्णू येणार आहे. शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पायी, सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई. हे येणार आहेत आणि यांना न येऊन देण्याला कारणीभूत मी ठरेन. माझंच चुकलं, जा जा. संबंध अगदी सविस्तर सांगत नाही. संन्यास टाकला, कळलं का. अयोग्य वेळी केलं तो जो जो की जे उपाय, तो तो होय अपाय. काय झालं, काय म्हणतायत महाराज. उपाय परी अपाय रे. परमार्थ देव प्राप्तीचा उपाय करायला गेले, पण तो अपाय झाला. लाखो लोकांच्या उद्धाराचा अपाय झाला. काय. आणि रामानंद सिद्ध पुरुष होते. संपूर्ण मला वाटतं संप्रदायाचं चित्र त्यांच्या समोर उभं राहिलं. ज्ञानदेवी रचिला पाया उभा राहिलं.
आल्यानंतर एवढंच सांगायचं होतं, बरोबर आहे ना, की संसार त्रासदायक आहे म्हणून संसार सोडावा आणि संन्यास घ्यावा. इथे वारकरी संप्रदायामध्ये संन्यास टाकला, संन्याशी उपाधी झाली आणि संसार हा प्रसाद झाला. काय म्हटलं मी? म्हणून नको ते अर्थ लावू नका. आलं का लक्षात? ज्या पद्धतीने करायचं असेल त्या पद्धतीने केलं आणि आशीर्वाद असेल तर ते योग्यच होतं. काय? तसं नीट लक्षात घ्या. त्याच्यातून कोणाचा जन्म झाला? युवले से रोप लावियेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वे चित्तासी भारू, कळियासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला. आत्ताचा वारकरी संप्रदाय माऊलीच्या दिंडीबरोबर 10 लाख माणसं, मोगरा फुलला, मोगरा फुलला. तुकोबारायाच्या दिंडीबरोबर 7-8 लाख माणसं, मोगरा फुलला, मोगरा फुलला. आणि फुलेवे चित्तासी बहारू, कळियासी आला. फुलल्याबरोबर एक फुल येते तर पुन्हा कळी येते, एक फुल येते तर पुन्हा कळी येते. संप्रदाय परंपरा वाढतच राहिली आहे. नीट लक्षात घ्या. देव मिळवण्याकरता उपाय करायला गेले, पण वारकरी संप्रदाय करता माऊलीच्या जन्माकरता तो अपाय झाला होता. तो योग्य सद्गुरू भेटल्यानंतर तो आडसर बाजूला केला आणि त्याच्याकरता मग त्रास झाला. संन्यास सोडून गृहस्थाश्रमात गेला. भोगी बायकोची आठवण झाली. नाना तऱ्हेचे अपवाद सहन केले. शेवटी पैठणला गेले, सगळीकडे गेले. काय? शेवटी या जगाने प्रायश्चित्त दिलं त्यांना. विठ्ठलपंतांनी, रुक्मिणी मातीने, ज्ञानोबारायासारखा निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई सारखे जगताचा उद्धार करणारी मुलं दिली आणि जगाने त्यांना देहदंडाचं प्रायश्चित्त दिलं. याला म्हणावं जग. कळलं का जग कसं आहे? किती उलट जग आहे. हो, विठ्ठलपंतांच्या बरोबर मातोश्रीनी गेल्या, पण हे अवतारी पुरुष होते. कशाची चिंता होती? त्यांच्या आशीर्वादाने जर सगळ्याचं कल्याण होत होतं, तर त्यांचं कल्याण होण्याची वाट बघायची गरज काय? काय? त्यांचं कल्याण होण्याची वाट बघण्याची गरज काय? हा तिठवा दयावरी झळके, की हा पद्मकरू माथा पारुके, तो जीवाची परितुके महेशीशी. एवढे जे महिमेचे, एवढं तुमचं एवढी ताकद आहे, एवढं सामर्थ्य तुमच्यात आहे. काय कमी पडत होतं? काहीच कमी पडत होत नाही. एक लक्षात ठेवा, ही ज्ञानेश्वरी इतकं मोठं भांडवल आहे, काय तुम्हाला कल्पना नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये मागे तुम्हाला सांगितलं होतं, परदेश दौरा केला 1.25 महिन्याचा. जाताना फक्त $500 दिले होते आम्हाला, पुढे काहीच नव्हतं आमच्याजवळ. पण संपूर्ण अमेरिका फिरलो, उतरण्याची सोय झाली बरं का. बाबा महाराज आलेत का? वा, आम्ही सोय करतो, एक प्रवचन करा. तिथे माणसांना फुरसत नसते शनिवार रविवार. मग 1-2 प्रवचन करायचं आणि 5 दिवस सुखाने राहायचं आनंदात. गाडी त्यांची घ्यायची, फिरून यायचं आणि आमच्या गाडीचं भाग्य म्हणून आमचं दर्शन घेऊन जायचे. ते 1.25 महिन्यात खिशात हातच घालावा लागला नाही, कारण नव्हतंच काही. हात घालायला काय आहे? मला आठवतं, लंडनला आम्ही रीडिंग्सला उतरलो होतो आणि रेल्वेचं तिकीट काढण्याकरता खिशात हात घातला. तेवढेच $5 होते खिशात. तो म्हणाला, हो महाराज तुम्ही कशा करता? आम्ही करता. अजून मला सबंध चित्र दिसतंय. आम्ही स्वित्झर्लंडला गेलो, मग तिथे एक्सचेंज काउंटर होता. माझ्या खिशात 100ची नोट होती. तर स्वित्झर्लंडची चॉकलेट फार चांगली असतात. 4-5 जण होतो. मला म्हणाले, जरा आपल्याला बघा 100 रुपयाची चॉकलेट घ्या.
मी म्हटलं एक्सचेंज करायला पाहिजे. तिथे गेल्याबरोबर ते जे होतं की नाही, ते 100ची नोट असं बघते माझ्या. म्हटलं काय त्याला बा, व्हॉट्स द मॅटर? वी डोंट एक्सचेंज रुपीज, वी एक्सचेंज ओनली डॉलर्स. आहेत कोणाच्या खिशात? आहेत कोणाच्या? तेव्हा मला वाटलं हे काही नाही, नुसता कागदाचा तुकडा आहे. माझं बोलणं कळलं का? आणि काही नसताना 1.5-2 महिने प्रवास केला, उत्कृष्ट व्यवस्था झाली आणि भारताच्या भूमीवर पाय ठेवले. ती 100 रुपयाची नोट मला हमाली करता उपयोगी आली, उपयोगी पडली. पण इथे आणि माझे डोळे भरून आले की काही जवळ नसताना आपण 1.5-2 महिन्याचा दौरा केला. आतला म्हणतो काय कसं नव्हतं, तुझ्या खिशामध्ये इंटरनॅशनल चलन होतं. नाही कळलं? तुझ्या खिशामध्ये इंटरनॅशनल चलन होतं आणि त्या इंटरनॅशनल चलनचं नाव आहे ज्ञानेश्वरी. कळलं का? सद्गुरु कृपेने जर अवस्था प्राप्त झाली तर काही कमी पडत नाही जगात. पण तुमच्याकडे अहम कर्तृत्व ना अहम ज्ञातृत्व जर असेल, तसं हा काडकला वडजा, वाकड्या काडकला बुद्धी फिरली, तसा परमार्थ करत असताना बुद्धी फिरून देऊ नका. संसारात बुद्धी फिरली तर संसाराचं वाटोळ होतं. म्हणून एक लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल आमची बुद्धी फिरण्याकरता काय करावं? काही नाही, त्यांचीच प्रार्थना करा. अहो कृपावंता होय बुद्धीचा ये दाता. काय म्हणतायत? अहो कृपावंता, अहो कृपावंता, आमच्या बुद्धीचे दाते व्हा तुम्ही, आम्हाला आशीर्वाद द्या. आमची बुद्धी पालटून देऊ नका, आमची बुद्धी फिरून देऊ नका. आपल्या व्यवहारात सुद्धा शब्द आहे बघा. काय हो चांगला माणूस, पण कशी बुद्धी फिरली कोणाला माहीत. मग बुद्धी फिरायची नसेल तर सद्गुरूची कृपा लागते. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, उपाय परी अपाय रे, जव तमाळ न घणसावळा हृदयी ठाव मांडोनी न राहे रे. जिथपर्यंत कृष्ण परमात्मा तुझ्या हृदयाचा ठाव घेत नाही, तुझ्या अंतःकरणामध्ये रुक्मिणी रमण जिथपर्यंत स्थित होत नाही, तिथपर्यंत काय होईल ते सांगता येत नाही. आणि तो स्थित झाल्यानंतर काहीही जरी झालं तरी तो तुला त्या फट्टीतून सुद्धा बाहेर काढील. कळलं का? किती जाड तू आस, पण नाव घेतल्यावर याचा अर्थ कळला का? कितीही बाका प्रसंग जीवनामध्ये येऊ दे, नाही का? कितीही बाका प्रसंग जीवनामध्ये येऊ दे, पण नामस्मरण घेतल्यानंतर आपोआपच बाहेर पडलं जातं. हा जीवनाचा माझाही अनुभव आहे आणि साधू संतांचा तोच अनुभव आहे. म्हणून महाराज म्हणतायत, नुद्धरिजे 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 गोपाळे विण नुद्धरिजे. अरे तुझा उद्धार होणार नाही, कृष्ण भगवंताचं नाव घे. पुढे बघूया. मी उत्तम पहिले हिनू भूती द्वेषा द्वेष ठेले रे, केले कर्म उपका निपजे सुखते दुरी गेले रे. मी उत्तम पहिलं हिवणू. बघा अजून उद्देश सांगतात. मी फार श्रेष्ठ कुळामध्ये जन्माला आलो आहे, मी उत्तम आहे आणि हा कमी आहे, हे भेद काढून टाका मनातून. मला असं वाटतं कोण कुठे जन्माला आला याच्यात काही प्रश्न नाही आहे. सगळ्या जाती जमातीची मुलं एका ओळीने ठेवा आणि त्यातला निवडून काढा की हा कोणत्या जातीचा आहे. काही सांगता येत नाही. काय अमकं का अमकं, अमकं का अमकं हा सांगता येत नाही. आफ्रिकेतल्या लोकातला लंग का काळा, मला माझ्याकडे उत्तर नाही. का युरोपियन कंट्रीमधले गोरे का, माझ्याकडे उत्तर नाही. चीन जपानमधले पिवळे का, माझ्याकडे उत्तर नाही. आणि आपण सावळे का, उत्तर आहे, देव सावळा आहे म्हणून. आपल्यापुरतं तरी उत्तर आपल्याला माहिती पाहिजे ना, लोकांचं नसलं तर काय करायचं. असं म्हणणं कळलं. आता आहेत ना हे 4 आहे ना, काय काय उत्तर देणार. साऊथ आफ्रिकेचा मनुष्य काळा, काय उत्तर देणार. नाही मग त्यांनी जीन्स, अरे पण जीन्स आले कुठून. नाही ओरिजिनल जीन कोणाचा आहे. नाही हे नीट लक्षात घ्या. जीन्स घातले म्हणजे जीनचं उत्तर कळतं असं समजू नका. नाही नाही, ते जीन्स तसे कळायचे नाहीत.
ली जीन्स म्हणजे लीन व्हावं लागतं तेव्हा जीन्स कळतात. नाही, ली जीन्स हे प्रख्यात आहेत ना जगातले. लीन व्हा, अनन्य व्हा, म्हणजे आपोआप कळेल की काय प्रभूची कृपा आहे. म्हणून मी ब्राह्मण का, मी क्षत्रिय का, मी वैश्य, मी अमक्या ठिकाणी जन्माला आलो, मी गरीब का श्रीमंत, दे सोडून. आणि वारकरी संत परंपरेतून हा भेद मिटला, देवाने मिटवला. देवाने तो भेद शिल्लक ठेवला नाही. म्हणून कुणाच्याही घरी देव गेले, जेवले. आजचे काही जात असतील, काही जात नसतील, विचार करायचं काही कारण नाही. ज्या देवाची उपासना करतात त्या देवाने मात्र कुणालाच डावललं नाही. जनाबाईच्या घरी गेले, चोखोबारायच्या घरी गेले, गोरोबाच्या घरी गेले, सावतोबा महाराजांच्या घरी गेले, कुणाच्या घरी गेले नाहीत आणि कुणाकडे जेवले नाहीत. का एक लक्षात घ्या, कुणाकडे जेवत नाही असं मला वाटतच नाही. सर्व जर तो आहे तर तुमचं तोंड सुद्धा तोच आहे, तुमचं पोट सुद्धा तुमचं आहे, हात तो तोच आहे, मग तो जेवत नाही कसा काय काय कस सांगा की. अमक्या जातीकडे गेला नाही म्हणून वारकरी संप्रदाय असा संप्रदाय की सर्व जाती जमातीमध्ये उच्च कोटीचे संत निर्माण झाले. असं शिल्लक आहे का कोणी? नाही का? दलित समाजाचा विचार केला तर चोखोबाराया झालेच ना. खाटीक समाजाचा विचार केला तर सजन कसाई झालाच ना. झाला की काय. त्याचा व्यवसाय कर्म निराळं होतं, पण त्या कर्मामध्ये तो प्रभूला बघत होता म्हणून त्याचं कर्मसुद्धा त्याला बाधक आलं नाही. त्याचं माहिती आहे का, थोडक्यात सांगतो. ते एक शाळीग्राम तोंडात ठेवत असे आणि कोणीतरी यायचं, त्याची उपासना योग्य चालू होती भगवत भक्तीची, आणि कुणी सांगितलं 1 शेर दे की तो शाळीग्राम टाकायचा, 2 शेर दे शाळीग्राम टाकायचा, दोघा चौघांनी दुसरे 4 किलो दे तो शाळीग्राम. ते म्हणले काय होईल पुढं, प्रत्येकाला एकच जमाप. तुम्ही म्हणले कर्माकडून वस्तू तुलता, आम्ही ज्ञानाकडून तुलतो. ज्या ज्ञानात अनेक कल्पना येतात ते ज्ञान तेच असतं ना. कर्मात बदल होतो, नाही का कळलं काय. तुम्ही खालच्या मापाकडे, तुम्ही हे माप बघितलंय का कधी नीट? तो असा धरतो बघा, बरोबर आहे ना. तुम्ही असं बघता खाली, काय खाली बघू नका, वर बघावं त्या काट्याकडे. इकडे झुकतंय का इकडे झुकतंय, तो असा हात केला की काटा मारतो. ओला वाटाणा अमकं तमकं मागायची बाई बा असं नुसतं केलं की ते. म्हणून वरच्या काट्यावर लक्ष ठेवावं. तुम्ही खालचं बघता काय उपयोग आहे. बटाटे कमी काढले का मग ते 1 काढत जातो, 2 काढत जातो, अमकं हे काढलं ते काढलं, वाटाणा काढला. ते म्हणले तिकडे जास्ती आलं. नवरा म्हणला तो काटा मारतो, नाही कळलं का. हे सुद्धा समजून घ्या, म्हणजे उद्या तुम्हाला कोणी फसवणार नाही. आजच्या प्रवचनाचं एवढं तरी घरी घेऊन जा की काटा मारणं म्हणजे काय आहे ना. याचा अर्थ नाही कळला. खाली लक्ष देऊ नका जीवनाकडे, वरचं जीवन, वरच्या तो काटा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्यावर लक्ष ठेवा, त्याच्यावर लक्ष ठेवा, ईश्वरी सत्तेवर लक्ष ठेवा. म्हणून 4-5 होते. काय म्हणले, फसवतोस. 4 किलो मागितलं तरी तेच, 2 किलो मागितलं ते, 1 किलो मागितलं तरी तेच. ते म्हणले इथला माल घ्यायचा आणि दुसऱ्या तागड्यावर वजन करून आणायचा. कमी निघाला तर दुप्पट देतो, आणि थोडंसं वाढलं तर तुम्ही देऊ नका, पुन्हा या. देऊ नका, पुन्हा या. आणि खरं सगळ्यांनी बघितलं, माप तेच पण माल बरोबर. 4 किलो 4 किलो, 2 किलो 2 किलो. म्हणून नीट लक्षात घ्या, कर्माने कर्म कधी तुकता येत नाही. ज्ञानाने कर्म जर तुकलं गेलं तर ते बरोबर तुकलं. तुकिता तोलनेसी ब्रह्म तुकाशी आले, आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. आहे रे गंमत. मग कोण झाला तो? तो साधा कसाई नव्हता, सज्जन कसाई होता. सज्जन.
बोकड शब्दाचा अर्थ देहरूपी बोकड कापत होता. मी देह, मी कर्मकर्ता, मी ज्ञाता, मी विषय भोगता, ऐसी जे का देहात्मता दृढ बद्धता ये नाव. एक बोकड काला, मी आमकाय कापलं, मी आमकाय कापलं. मग एक एक देह प्रतिती जशी गळून गेली तसं महाराज या ठिकाणी म्हणाले, मी उत्तम पैल घेऊन. माणसं, मी उत्तम आहे, मी श्रेष्ठ कुळामध्ये जन्माला आलेलो आहे. अरे दे सोडून. सध्या कोण कुठे जन्माला आलं काही नाही, कुणी काही करतंय, कुणी काही खातंय, कुणी काही पितंय, कुणी काही, आता काही राहिलेलं नाही. ते काय म्हणून अमक्या कुळामध्ये जन्माला आला म्हणजे तो खात नाही पित नाही असं गृहीत धरायचं काही कारण? हो, फक्त एकच मी सांगेन, बाकीचं कोणाबद्दल बोलणार नाही, पण ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ वारकरी आहे तो मात्र खात पित नाही. एकच शेवटी शिल्लक आहे ते सांगितलं मी. वाईट वाटायचं काही कारण नाही, वास्तव्य मान्य करावं. माझं बोलणं कळलं का? वास्तव्य हे. हां, आणि तुम्ही म्हणाल मग एक वारकरी आम्हाला माहिती आहे तो खातो, मग वारकरीच नाही ना, काय प्रश्न आला? जो नेम पाळेल तोच वारकरी, जो पाळत नाही तो वारकरीच नाही. चर्चा कशाला करतोस? तो सांगतो अरे तो नाही आहे, तो लबाड आहे, त्यांनी नुसते घातले पण काही पाळत नाही, ते सोडून प्रश्न येत नाही त्याचा. पतिव्रता तिलाच म्हणतात की एकाला धरून राहते, बरोबर आहे ना? हां, तोच नेम पुरुषाला लागू आहे, बरोबर आहे ना? त्यालाच म्हणतात. तसं जो नेम पाळतो तोच वारकरी, पाळत नाही त्याच्याबद्दल चर्चा कशा करतोस? आणि एकच सांगता येतं, बाकी सगळं कोणी खात नाही असं काही नाही आहे. मी कोणाची नावं घेत नाही काही नाही, सगळा समाज बघा, इथून तिथून, इथून तिथून. आणि एवढा असून सुद्धा 10 लाख लोक वारीला येत आहेत, हा चमत्कार नाही का? हां, अहो सगळे रेडे बोलवले, माणसं आमच्याशी भांडायला येतात काय काय. असं काय कुठे रेडा बोलतो का? नाही म्हटलं, तुझ्यासारख्या रेड्याला कळायचंच नाही. आता काय सांगावं, काय काय मला काय म्हणायचं आहे, आम्ही प्रवचनं करतो, कीर्तनं करतो म्हणजे काय गुन्हा करतो का? कशाला प्रश्न विचारता आम्हाला? तुम्हाला नाही मानायचं नका मानू ना. हे कसं आहे, ज्योतिषशास्त्रासारखं आहे. म्हणजे कसं असतं, आपल्या बायकोचं नवऱ्याचं पटत नाही, ज्योतिषाला विचारायचं जायचं आमचं का पटत नाही. अरे तुझं का पटत नाही ते नवरा बायको बसा सोडवा ना, त्या ज्योतिषाला काय विचारताय? तो म्हणतो भाद्रपद संपल्यावर जमेल. भाद्रपदातली अमावस्या संपली की मग हळूहळू तुमचा संसार. पुढचा भाद्रपद आला, अवघड आहे. हां, म्हणून कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ ने भानगडी करू नका. जीवमात्रामध्ये ईश्वरी सत्ता नटलेली आहे, त्या दृष्टिकोनातून बघा. म्हणजे कोणी कमी नाही कोणी जास्ती नाही. इथे सर्व हजारो माणसं संबंध हॉल भरलाय, नाकानी श्वास घेत आहेत, कानानी नाही. असा आहे का अमक्या समाजाचा माणूस आहे म्हणून नाकानी घेतो, अमक्या समाजाचा आहे म्हणून पायाने घेतो? नाही. काय लिखाण करणाऱ्याने लिहून ठेवलं, अमका अमक्याकडून जन्माला आला, अमका इथून जन्माला आला, ठीक आहे, त्याला वाटलं ते लिहिलं. मला म्हणाले इथून ब्राह्मण झाले, इथून क्षत्रिय झाले, इथून वैश्य झाले, पायातून शूद्र झाले. म्हटलं काही का कुठून का होईना, एवढं कशाला वाद करता? हां, शेवटी डोकं पायावर टेकलं जातं ना, कशाला भानगड पाहिजे? कशाला वाद घालता? हां, नाही का, वाद कशाला घालता? हां, डोकं असलं आणि पाय नसलं तर येता येईल का प्रवचनाला? अहो तुमचे पाय किती श्रेष्ठ आहेत, तुमचा सगळा एवढं 80 किलो 90 किलो वजन पेलून तुम्हाला आणतोय प्रवचनाला, तसे कमी आहे तिथे म्हणा. पण आता मला सांगा, एवढा सगळा तुमचा भार पायावरच आहे ना? काय हां, आता वयोमानाप्रमाणे आमचे पाय वीक झाले, इथून येताना मला त्रास होतो. पायाचं महत्त्व आहे, कसं नाही म्हणता. एक तुम्हाला सांगू का, कोणतंही ज्या ज्या वेळेला जे ते नंबर 1 आहे. चालताना पाय नंबर 1 आहेत, प्रवचन करताना डोकं नंबर 1 आहे. बघायचं असेल तर डोळे पाहिजेत, ऐकायचं असेल तर कान पाहिजेत, काम करायचं असेल तर चालून जाता येतं, पण हात उचलत नसेल तर हाताचं महत्त्व आहे.
माझं बोलणं कळलं का? हां, काय शेंग बिंग सोलायची असेल तर नखाचं महत्त्व आहे, म्हणून काही काही बायका नखं वाढवतात, काही काही 10च्या 10 वाढवतात. तो भाग निराळा. बोच करायचा असेल कुणाला असो, वाईट अर्थ काढू नका बरं का, तुमची टिंगल करण्याचा माझा हेतू नाही आहे. पण आम्हाला आपलं जे वाटलं ते सांगितलं. आलं का लक्षात? हां, मग तो चाळत असतो, कुठेही बसलो तरी तेच करत बसतात. मग असो, जाऊ द्या, कशाला काय, कुणाला नखसुद्धा लावू नये. म्हणजे एवढं सुद्धा बोलताना कुणी दुःखू नये. आता जवळजवळ आजचं हे शेवटचंच प्रवचन म्हणा. उद्या एक कीर्तन आहे, परवा प्रवचन होतं, ती शेवटची 3 दिवस कीर्तन आहे. झालं काय? मग जाता जाता कशाला नख लावू उगीच, नाही का? हां, म्हणता म्हणता महिना होत आला बघा. आता तुम्हालाही कळलं नाही दिवस कसे गेले आणि मलाही कळलं नाही. बरोबर आहे ना? हां, फटाफटा फटाफटा दिवस गेले. आज तारीख 2 आहे. 3, 4, 5, 6, 7ला काला, 5 दिवसात खलास. 8व्या दिवशी मी या वेळेला मुंबईला असेल दुपारीच. कशाकरता सांगितलं? महिना कसा गेला एक सांगू का? सुखाचे क्षण कसे जातात ते कळतच नाही, असंच आहे. तुम्ही म्हणाल काय सांगता? एक सांगतो म्हणजे लक्षात येईल. सबंध दिवस तुम्ही काम करता, पण संध्याकाळी 6वर लक्ष ठेवून करता ना. घरचं जेवण लवकर करतात. पुरुष लवकर ऑफिसमध्ये सांगतात, निघा साहेब प्रवचनं चालू आहेत आमची, हां मी उशीर थांबणार नाही, पण वेळेत निघून जाईल, तेवढं आल्यावर दुसऱ्या दिवशी लवकर येईन. पण मग तो इतका काम करतो, चल चहा प्या, नाही वेळ नाही, प्रवचनाच टाईम टिकेल. लक्ष झालं का? काय गंमत आहे बघा. एका ठिकाणी लक्ष केंद्रित करून 1 महिना काढला. आणि काय पाहिजे? समाधी म्हणजे तरी आणखीन काय आहे? समाधी म्हणजे तरी कशाला समाधी म्हणता? म्हणून महाराज म्हणतात, कोणाला कमी लेखू नकोस, कोणाला जास्ती. इथला कोण श्रोता श्रेष्ठ आहे आणि कोण कनिष्ठ आहे? कोणीच नाही. जो येतो त्या आवड प्रत्येकाची श्रेष्ठच आहे. जो येतो तो श्रेष्ठ आहे. असं नाही मला म्हणायचं की ज्याला कळतं तो श्रेष्ठ आहे. एक दृष्टांत देतो. एखाद्याला कळतं म्हणून येतो, पण एखाद्याला कळतच नाही. अहो, न कळता सुद्धा येतोय म्हणजे श्रेष्ठच आहे ना. अहो, कळून आलं तर ठीक आहे. काय कळून आलं? बा महाराज ज्ञानेश्वरी सांगतात कळते आलं. याला कळलंच नाही. कळलं नाही तरी येतोय ना. विचार करून बघा की देवानी त्या नारदांनी विचारला होता प्रश्न, कोण भक्त श्रेष्ठ, हा का हा? ते म्हणणे नीट लक्षात घे, तू मला जाणतोस म्हणून माझ्याकडे येतोयस. त्याला काही कळत नाही तरी माझी पूजा करतोय, तो श्रेष्ठ आहे. त्याला बाकी काही कळलं नाही तरी एकच कळलं की माझी पूजा करावी. मी कळलो नाही पण माझी पूजा करावी, एवढं जरी कळलं तरी खूप झालं. नवऱ्याचा स्वभाव आयुष्यभर कळलं नाही, पण आपल्या आयुष्यामध्ये काही उलटापालट झाले तर हाच धावून येतो, एवढं जरी कळलं ना तर संसार सुखाचा होईल. काय म्हणून कोण श्रेष्ठ? मी उत्तम पैलहून भूती द्वेषा द्वेषे ठेले रे. कोणाचा द्वेष मत्सर करू नकोस. ज्ञानोबारायच्या वाटणीला तो भरपूर आला, भरपूर द्वेष, भरपूर मत्सर. इंद्रायणीला पाणी भरायला जावं मुलांनी तरी त्यांना शिव्या द्यायच्या. पापातून जन्माला आलेली संतती, काय द्वेष, काय देश. धर्म बुडवला, संन्याशी होता, धर्म बुडवला, ग्रस्ताश्रमात आला. ऐकून घेतलं, उत्तर दिलं नाही. पण आता बघा ना, त्यांच्या नावाचीच टिमकी पिटल्याशिवाय जमत नाही, आहे का नाही? ज्या ज्ञानोबारायाला नावं ठेवलं, ज्या विद्वानांनी पैठणला अधिकार नाही सांगितला, त्यांना आता ज्ञानोबारायाच्या नावानेच अधिकार प्राप्त होतोय. काय श्रेष्ठत्व आहे ज्ञानोबारायाचं. माझ्या माऊलीसारखी दुसरं कोण नाही जगात. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, आणि एका जनार्दनी पाय वंदित असे. माझ्यासारखा अडाणी म्हणेल हे सोडून द्या, पण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्यांनी अवगत केली नाथ बाबा. भागवतावर टीका काही सोटी आहे का? गीता तरी लहान आहे, डबल भागवत आहे.
रामायण लिहिलं बरं का, आणि जेवढे ब्राह्मणामध्ये संस्कार व्हायचे तेवढे त्यांच्यावर झाले, आणि यांच्यावर कोणतेच झाले नाहीत, मुंज नाही काही नाही, बरोबर आहे ना. तरी पण म्हणतात ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय बंदित असे. काय काय कौतुक आहे. कारण का न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. इथे तुम्हाला सांगितलं असं नव्हे, ते सुद्धा तसंच जगले. काय म्हटलं मी, हे इथे तुम्हाला अभंगातून सांगितलं असं नव्हे, ते सुद्धा कसं जगले. हां, केले कर भूती द्वेषा द्वेष ठेले, केले नि कर्म उपका निपदे, सुखते दुरी गेले रे. केलेले कर्म उगीच मी केलं म्हणतोस, अहंकार धरतोस, नाही जमायचं, नाही जमायचं. एक तुम्हाला सांगू का कशी माणसं आहेत, कसा द्वेष मत्सर असतो. थोडकाच वेळ आहे. ज्ञानवाराने जेव्हा तो रेडा बोलवला तेव्हा एक गावातला ब्राह्मण फार सुंदर होता, अंतःकरण खरंच चांगलं होतं. त्याच्या वडिलाचं श्राद्ध होतं. ते म्हणले आमच्या घरी या. त्याला देवच दिसले सगळे, सोपान तो ब्रह्मा, महाविष्णू, शिव, चिद शक्ती मुक्ताई, माझ्या घरी या. आले ना रात्री मुक्कामाला, उद्या वडिलांचं श्राद्ध आहे, तेव्हा तुमच्यासारखे देव आले तर बरं होईल. हे जेव्हा एवढं करून सुद्धा जेव्हा तिथल्या विद्वान लोकांना कळलं, ते म्हणले ते उतरले तुझ्या घरी, आम्ही तुझ्या वडिलाच्या श्राद्धाला येणार नाही. किती द्वेष, किती मत्सर, येणार नाही. तो बिचारा ब्राह्मण असा मान खाली घालून बसला. निवृत्तनाथाने बघितलं, ओळखलं, संत महात्मे ते अंगावना. का रे बाबा काय झालं. त्यांनी ओळखलं हे आपल्यामुळेच आहे. ते म्हणले तुम्ही इथे उतरलाय म्हणून कोणी यायला तयार नाही, आता आमचे पितर काय म्हणतील. तुला जेवण करायचं ते कर, पितरी येतील. ज्ञानेश्वर महाराज म्हणले काळजी करू नकोस, आमच्यावर विश्वास आहे ना, प्रेमाने बोलवलंस ना, कर. आणि तुम्हाला सांगू, जेवण असं केलं सुंदर त्यांनी. कर म्हणले, तुला किती किती बोलवायचे, किती घर आहेत. त्या घरातले 2-2, 3-3 गेलेले वर खाली बोलू आपण, काळजी करू नको. झालं. आणि सगळे दारावर बसले होते. ओ वामन भट्ट, ओ मधुकर पंत, ओ केशव महाराज, लक्ष ठेवा कोणी जातंय का. तो लेखाचा चिंतामणी लबाड आहे, घुसेल दक्षिणा करता. हा बाय त्याला घुसेल. सगळे दारावर बसून बसले, दार बंद, कोणीच नाही. आणि 12 वाजता पार्वती बरे हर हर महादेव. 5-50-100 माण. अरे कोण रे. अरे तो लबाड आहे, तो गेला असेल. नाही आहे, घरात आहे. सगळे घरात आहे, मग गेलं कोण. जे गेले असेल त्यांच्या आयुष्याचं वाळीत टाकलं पाहिजे म्हणून त्यातला एक होता ना, अशी कलमदानी होती. कलमदानी कळलं की नाही, दाराच्या वरचा भाग तो कलमदानी. मग ते काहीतरी उखळ घेतलं ना, असं बघायला गेलं वर, कोण आहे. काय सांगू, जो बघत होता ना त्याचा बापच समोर होता. त्याच्या शेजारी त्याचा बाप, या बाजूला त्याचा बाप. बाबा जे मटकन खाली पडलं, कारण ती लहानपणची थोबाडीत आठवली. अभ्यास केलं नाही म्हणून लात मारलेली आठवली. खाली पडलं, चक्कर येऊन. ते म्हणले काय झालं. दुसरं बघायला गेलं, त्याचाही बाप दादा आता तिथे होता. म्हणून बाप दाखव नाही तर काय. ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांनी सगळ्याचे वरून खाली आणले. सगळे म्हणले चुकलं आमचं. नाही नाही म्हणले, चुकलं काही नाही, आम्हीच अवतार घेऊन चुकलोय. तुमचं काय चुकलं, तुमचं काय चुकलं. आम्ही कशा करता आलो, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावया वर्ताया, झाडू संताचे मार्ग, आड राणी पडले जग,
उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेऊ. चला आता असोत हे भेदाभेद, चला आता हे भेदाभेद राहू द्या. आम्ही ऐक्यबोध, आम्ही आता ऐक्यबोधावर जाऊन आरूढ झालो. बस आता आमच्यातला भेद काही नाही, कोण कमी कोण जास्त. आता आपल्याला भागवत संप्रदायाचा झेंडा उभा करायचा. उभारिला ध्वज ती लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञानदीपती कळा. उभारिला ध्वज, असा ध्वज फडकवला, बोध प्राप्त झाला. बाप रुक्मादुल विठ्ठल निवृत्ती मुनिराय प्रसाद रे. मग आजपासून सांगतोय त्या ह्याच्या एकाच्या बाप हे कुणामुळे घडलं? बाप रुक्मादूर जो विठ्ठल निवृत्ती मुनिराय, माझा सद्गुरुनाथ जो निवृत्तीनाथ, त्याच्या कृपाप्रसादाने हे घडलं. ते तुम्हाला देता आलं, ते माऊलीला दिलं. माऊलीच्या कृपेने त्यांनी जे सुचवलं ते 2 शब्द मी तुमच्या पुढे मांडले. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम